आगामी 28 मार्च को शिव जयंती के उपलक्ष्य में अमरावती में मनसे व शिवसेना द्वारा 2 शोभा यात्राओं का आयोजन किया गया है, जिसके लिए 2 पत्रकार परिषद का आयोजन किया गया। प्रस्तुत है क्षण चित्र। समाचार संकलन अशोक भाई जोशी। सुरुजी आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करतो, तो यावर्षी थोडा लेट झालेला आहे। गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक काढत असते। गेल्या वर्षी आपण शिवाजी महाराजांची मिरवणूक नेहरू मैदानापासून सुरुवात केली होती आणि त्याची सांगता आपण जवाहर गेटपर्यंत केली होती। यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक हे नेहरू मैदानापासून सुरू होऊन सगळ्यात पहिले राजकमल चौकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य आरती करण्यात येईल आणि यामध्ये मुख्य आकर्षण म्हणून आपण जिवंत हनुमानजी यावेळेस आणलेले आहे विदर्भातले आणि मंगरुळपीरची संदल आणि अचलपूरचा डीजे आणि परतवाड्याचं ढोलपथक। जय महाराष्ट्र। मी अमरावती शहर अध्यक्ष धीरज तायडे। गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत असतो। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव 2024 यावर्षी थोडा लेट आला। आधी आपला 10 मार्चला येतो, आता आपला 28 मार्चला आहे। आपले मागच्या वर्षीप्रमाणे आपली नेहरू मैदानपासून सायंकाळी 5 वाजता भव्य आणि दिव्य मिरवणूक तिथून निघणार आहे। पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून आपण पुढली मिरवणुकीची सुरुवात करणार आहे। या मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण म्हणून जिवंत हनुमानजी आपण ठेवलेले आहे। यावेळेस मुख्यतः विदर्भातले, बाहेर अदरवाईज कुठले नाही, मुख्य विदर्भातला आपण हनुमानजी ठेवलेले आहे आणि प्रमुख झाक्या ठेवलेल्या आहे। मंगरुळपीरची दिंडी ठेवलेली आहे आणि अचलपूरचा नामांकित डीजे ठेवलेला आहे आणि परतवाड्याचंच हिंद केसरी पथक ठेवलेलं आहे। तसंच यामध्ये सगळे आकर्षक दिखावे ठेवलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर जिजामाता, छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर अनेक अशा सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, हे अनेक आपण झाक्या ठेवलेल्या आहे। आणि अमरावतीकरांना मी हीच विनंती करतो, येणाऱ्या 28 तारखेला सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती महानगरच्या वतीने आपण भव्य दिव्य मिरवणूक काढत आहे, तरी आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाची रूपरेषेचा कागद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि होऊ घातलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकी संदर्भातली आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। त्यात आम्ही काय काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत याचं संपूर्ण विवरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। पुढील काही बोलण्यासाठी समजा पुढची की त्यासाठी सन्माननीय महानगर प्रमुखांना विनंती करतो। सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव हा चांगला भव्य दिव्य स्वरूपात आम्ही साजरा करणार आहे। या शोभायात्रेमध्ये 14 विविध प्रकारच्या झाक्या राहणार आहेत। बाभुळगाव येथील सुप्रसिद्ध संदल, जालना येथील सुप्रसिद्ध संदल, उज्जैन येथील झांज पथक, डीजे, दिंड्या, घोडे राहणार आहेत। फटाक्याची आतिषबाजी या भव्य दिव्य शोभायात्रेत होणार आहे। या शोभायात्रेमध्ये अध्यक्ष म्हणून माजी आमदार कॅप्टन अभिजितदादा अडसूळ, उपाध्यक्ष म्हणून माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब,
माजी नगराध्यक्ष नानाकामजी नेमनानी मुर्तिजापूर, तर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ, खासदार अनिलजी गुंडे, माजी आमदार प्रवीण कुटे, माजी आमदार श्री प्रतापदादा अडसळ, माजी आमदार सुलभाताई खोडके, पालकमंत्री माजी पालकमंत्री जगदीशजी गुप्ता, ॲडव्होकेट प्रशांतजी देशपांडे, संजयजी तिरथकर प्राध्यापक हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या शोभायात्रेत शिवसेनेने सध्या महाराष्ट्रात आपण युतीमध्ये आहात, मग अशा याच्यात जर एक पक्ष वेगळा बोलत असेल फक्त मागणीवरच, हे फक्त अमरावतीबद्दल नाही घडत, सांगलीबद्दल इतकेच घडते. प्रत्येक पक्षाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. हे फक्त अमरावतीपुरतं घडतंय का? अमरावती महाराष्ट्रात किमान 5 मतदारसंघ असे आहे ज्या ठिकाणी युतीमध्ये भाजप पण मागते आणि शिंदेसाहेब पण मागते. तेच अमरावतीत सुरू होतं. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आणि आम्ही काय म्हटलं याच्यावर तुम्ही निष्कर्ष काढू शकत नाही. आझाद मंडळ द्वारा येऊन गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर गेट, सराफा, भाजी बाजार आणि पुन्हा बुधवारात संपन्न. आपण जे म्हटलं की दरवर्षीप्रमाणे निघेल, पण यावर्षी विशेष काही आहे काय? कारण स्टेज तुमचा पूर्ण भरलेला आहे, त्याच्यावरून असं वाटतं की काही विशेष या शोभायात्रेमध्ये आहे. कारण तुम्ही याच्या आधी मनसेत होते तेव्हा तुम्ही प्रेस घेत होते, लोक तिकडं स्टेजवर बसत होते, आज पूर्ण स्टेज भरलेला आहे, म्हणजे विशेष काही आहे. याच्यावरून पक्षात आता किती मोठी ताकद आहे आपल्या माध्यमातून आम्हाला कळून राहील. मला संतोष भाऊला तेच विचारत आहे. त्यांनी शक्य वापरला दरवर्षीप्रमाणे, पण दरवर्षीप्रमाणे नाही आहे, यावर्षी विशेष जिलेबी आहे. मागच्या वर्षी होती नाही. शिवसेना ही दरवर्षी मिळवणूक काढते. हे आता आले, शिवसेना तर खूप काढते ना, दरवर्षी काढते ना. आज म्हणजे कित्येक मला असं आठवतं की 1986 पासून तर मीच पाहतो शिवसेना काढते, परंतु संतोष भाऊ बद्रीचे आमचं प्रत्यक्ष संतोष भाऊ आज महानगर प्रमुख आहे. हां, म्हणून त्यांना मला पर्टिक्युलर हा प्रश्न आहे की मनसेत असताना एवढं माहोल नव्हतं तुम्ही जमवलं, आता कसं माहोल जमवून राहिले? असं नाही. आता संतोष बद्रेंनी महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली आहे, शिवसेनेची जबाबदारी घेतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मागे शिवसेनेचा गोतावळा आता राहणारच आहे.